गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा। कारण तो पडले संघ फार लवकर रेडी करून उपस्थित झाला ओंकार, कारण पडले संघ एक आदर्श संघ मानला जातो। त्या संघाचं नाव देखील आदर्श पडलेगाव असं संघ आपण पाहतो। ओंकार पडले संघ नेहमीच वेळेनुसार प्रत्येक स्पर्धेमध्ये उपस्थित असतो। तो पडले संघ या स्पर्धेमध्ये देखील वेळेच्या अगोदर उपस्थित झाला होता, त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया, त्यांचं स्वागत करूया। सामन्याला सुरुवात होती या मैदानामध्ये बिग फाईट सामना। थैंक यू सो मच। तो बहुत बहुत शुक्रिया ओंकार चौधरी मैदान के ऊपर अंपायर का ग्रीन सिग्नल, मुकाबला शुरू। गेम ऑन, यू आर वाचिंग बिग फाइट मैच। पहली गेंद यॉर्क लाइन की इस बार बिल्कुल अच्छी गेंदबाजी करते हुए इस मैदान के ऊपर काफी बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर जासी बनाम पडलेगांव के बीच चलता हुआ मुकाबला। टॉस जीतकर पहले अपील करने का निर्णय लिया इस मैदान के ऊपर जासी टीम ने। जासी टीम इस मैदान के ऊपर थोड़ी देर से पहुंच चुकी है, इस टीम को 4 रन की पेनल्टी लग चुकी है। इस बार गेंद हवा में देखना, खिलाड़ी गेंद के नीचे नहीं पहुंच पाया, मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को रोका गया। तब तक मौका था बल्लेबाज के पास 2 रन का, और 2 रन से टीम का अकाउंट ओपन हो चुका है। टीम का स्कोर बन चुका है 2 रन बगैर विकेट के नुकसान पर। आए हुए सभी तमाम लाडे दर्शकों का फिर एक बार स्वागत इस मैदान के ऊपर, और यूट्यूब के माध्यम से जो दर्शक इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उन सभी का भी यहाँ पर स्वागत है। तो बिल्कुल यहाँ पर जासी टीम के यहाँ पर हैट्रिक के लिए 5000 रुपए का इनाम लगा गया। निवृत्ति हमारे तुर्बे की निवृत्ति इनकी तरफ से। और इस बार गेंद हवा में तो बिल्कुल गेंद के नीचे खिलाड़ी पहुंच चुके थे, मगर गेंद को नहीं लपेट पाए। बिल्कुल यहाँ पर स्वप्निल मात्रे को जीवनदान मिलता हुआ टीम का स्कोर बन चुका है। यहाँ पर बगैर विकेट के नुकसान पर 3 रन बन चुका है। पहला पावर सर्कल का ओवर हम देख सकते हैं, और बिल्कुल पहले पावर सर्कल में बल्लेबाजी करने वाली टीम पडलेगांव टीम। तो बिल्कुल निवृत्ति पाटिल की तरफ से विकेट हैट्रिक के लिए 5000 रुपए का इनाम आ चुका है। तो बिल्कुल 4 रन की पेनल्टी और 3 रन बचे, कुल मिलाकर टीम का स्कोर बन चुका है 7 रन। यानी कि ओंकार 4 रन की पेनल्टी और इस ओवर से अब तक 3 रन आ चुका है। टीम का स्कोर 7 रन बगैर विकेट के नुकसान पर। सलामी जोड़ी मैदान के ऊपर स्वप्निल महात्रे और मयूर ठाकुर की जोड़ी। और लेग की गेंद, क्रिकेट का नाटक सौंदर्य, बहुत बढ़िया स्ट्रोक, फाइन लेग के रिजल्ट में सीधे बॉर्डर लाइन के बाहर 4 रनों के लिए। ओंकार यहाँ पर फिर एक बार मयूर ठाकुर ने दिखाया अपने दम इस मैदान के ऊपर, क्योंकि मयूर ठाकुर जिस बल्लेबाजी के लिए जाना चाहता है, और बिल्कुल पहले गेंद के ऊपर कलात्मक क्रिकेट हम देख सकते हैं, और बिल्कुल 4 रन के साथ अकाउंट को ओपन किया मैदान के ऊपर। टीम का स्कोर बन चुका है 11 रन बगैर विकेट के नुकसान पर, यानी कि 4 रन की पेनल्टी हमने ऐड की है। तो ओंकार पूरे रन बन चुके हैं 11। टीम का स्कोर है 11 रन बगैर विकेट के नुकसान पर। तो बिल्कुल यहाँ पर गेंद को खेला पॉइंट की तरफ, तब तक यहाँ पर गेंद को रोक के फेंक
तीसरे के लिए पलटुगा जबरदस्त रनिंग हुई तो विकेट ओमकार काफी अच्छी रनिंग हुई तो विकेट देख सकते बिल्कुल काफी अच्छी रनिंग दोनों बल्लेबाजों के बीच में हम देख सकते रफ्तार से यहाँ पर इसीलिए तो हम मयूर ठाकुर को ग्रामीण चीता कहते हैं ओमकार तो बिल्कुल यहाँ पर 3 रन चुरा इस मैदान के ऊपर टीम का स्कोर बन चुका है 14 रन बगैर विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर है टीम का स्कोर है 14 रन बगैर विकेट के नुकसान पर यानी कि जैसे टीम इस मैदान के ऊपर देश से पहुंची और उसको भुगतान करना पड़ा 4 रनों का पेनल्टी उन्हें यहाँ पर दी गई है हल्के से क्लिक किया गेंद को सम्मान दिया केवल 1 रन और 1 रन से टीम का स्कोर 15 रन पहले ओवर का खेल समाप्त हो चुका पहले ओवर के बाद टीम का स्कोर 15 रन बगैर विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद पड़ेगा टीम का स्कोर इस मैदान के ऊपर 15 रन बगैर विकेट के नुकसान पर ओमकार शुरुआत दमदार हो चुकी है और पहले ओवर में 11 रन आए थे और वहां पर 4 रन की पेनल्टी हमने ऐड की तो कुल मिलाकर 15 रन बन चुका है पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर है 15 रन बगैर विकेट के नुकसान पर काफी बड़ी टीम है टीम की बात करेंगे तो सबसे बेहतर टीम आनी चाहती है मगर उनके सामने उतनी खतरनाक टीम आदर्श पड़लेगांव टीम बीच मैदान के ऊपर है पर स्वप्निल म्हात्रे काफी अच्छे क्रिकेटर जो कि कल के दिन में कोहरा मचाते स्वप्निल म्हात्रे ने पिसारे के मैदान के ऊपर कुल मिलाकर 56 रन और 7 विकेट ऐसे उन्होंने सीरीज में लिए तो रेफ्रिजरेटर यानी कि मैन ऑफ द सीरीज के लिए प्रीज मिला था इस खिलाड़ी को तो आपके क्षेत्र में रन लेने की कोशिश यहाँ पर पूरी रन 1 रन पूरा दूसरे की कोशिश में देख रहा दोनों बल्लेबाज और बिल्कुल तालमेल नहीं था बल्लेबाज मयूर ठाकुर बैक टू द पवेलियन टीम को पहला रेड का तो यहाँ पर बिल्कुल अंपायर डिसीजन हमारी तरफ आएगा क्योंकि नो डाउट आउट तो बिल्कुल यहाँ पर नो डाउट घोषित किया आप पहले टीम के लिए एक अच्छी खबर यानी कि बल्लेबाज मयूर ठाकुर बिल्कुल बात करेंगे तो यहाँ पर जीवनदान मिलता हुआ अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन अंपायर का डिसीजन आखिरी होगा तो जैसे टीम के कप्तान से अनुरोध कि आप अंपायर से रूबरू न करें क्योंकि अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन अंपायर का निर्णय अंतिम रहेगा यहाँ पर ओमकार काफी अच्छा अंपायर की भूमिका जो कि हम देख सकते हैं हमारे सुनील पाटिल मैन फ्रॉम मोरबी और रविंद्र पाटिल मैन फ्रॉम रोहिंसन यानी कि इस साल बहुत बड़े अंपायर की भूमिका में हमने देखा इन दोनों अंपायर्स को उसके बाद में जावेद परिसर को भी हमने ओमकार देखा बिल्कुल यहाँ पर 3 अंपायर हमने देखे और टीम का स्कोर फुल स्कोर बन चुका 1 रन से आगे टीम का स्कोर 16 रन बन चुका है नक्कीच मयूर सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे पडलेगाव संघासाठी मागच्या वर्षी एक स्पर्धा मी पाहिली होती डायगट चषक 2016च्या माध्यमातून अर्धशतक मयूरनं आपल्या नावावरती कोरलं होतं आणि ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो त्या मयूर ठाकूरला या ठिकाणी जीवनदान मिळतं स्वतः संघ नाही काय पडले संघाचा तो येणाऱ्या काळामध्ये मागण्या पडू शकेल त्या जास्त संघाला बिल्कुल ओमकार यहाँ पर बात करेंगे तो ओमकार यहाँ पर मयूर ठाकुर से बल्लेबाज को जीवनदान देना यानी कि खतरे की घंटी हो सकती है बिल्कुल अरे इस बार गलती कर बैठा बल्लेबाज यहाँ पर मयूर ठाकुर बैक टू द पवेलियन जो मौका मिला था ओमकार इस मौके को नहीं निभा पाया और बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज अगली गेंद के ऊपर बैक टू द पवेलियन
बिल्कुल बात करेंगे तो पहला धक्का लगता हुआ यानी कि मयूर ठाकुर को मिला हुआ जीवनदान, उसका फायदा नहीं उठा पाया मैदान के ऊपर। अगली गेंद के ऊपर मयूर ठाकुर बैक टू द पवेलियन यानी कि बड़ा झटका पड़ेगा टीम को, लगता हुआ पहला झटका। टीम का स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करे गेंदबाज धनराज पाटिल जो कि दूसरा ओवर फेंक रहा है। तो बिल्कुल यहाँ पर काफी बड़ा मुकाबला हम एंजॉय कर रहे हैं। उड़ाकर खेल दिया इस बार गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे बैक टू बैक यहाँ पर झटके लगते हुए पहले टीम को लगता है ये दूसरा झटका। जबरदस्त संगीत दोस्तों की हम बात करेंगे तो पर काफी बड़ा मुकाबला भी बीच मैदान के ऊपर एंजॉय कर रहे हैं। काशी की कला ना जाती और मथुरा में मस्जिद भी बन जाती। दोस्तों शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत बन जाती। तो बिल्कुल यहाँ पर लगातार दो झटके लगते हैं बीच मैदान के ऊपर पहले टीम को उठाकर खेला गेंद को, किसी के पास कोई मौका नहीं। गेंद लगातार के रिजल्ट में तब तक यहाँ पर एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी गेंद को उल्टा फेंक 2 रन का इजाफा, 2 रन से टीम का स्कोर बनता हुआ 18 रन 2 विकेट के नुकसान पर। मयूर ठाकुर के बाद बल्लेबाज तेजस मात्र अगली गेंद के ऊपर आउट, यानी कि 2 गेंद में 2 बड़े झटके लगे थे इस बार पहले टीम को। तो टीम का स्कोर बात करेंगे तो 18 रन 2 विकेट के नुकसान पर। अभी भी स्वप्निल मात्र जैसे बल्लेबाज विस्फोटक बल्लेबाज अभी भी बीच मैदान के ऊपर है। उनका ये स्वप्निल मात्र आखिर तक बल्लेबाजी, आखिरी ओवर तक बल्लेबाजी। बॉल तो अभी भी गेंदें हो चुकी है 5, तो एक आखिरी गेंद बाकी है, यानी कि यहाँ पर आखिरी गेंद बाकी है यहाँ पर। लेकिन यहाँ पर 2 ओवर के बाद में यहाँ पर गेंद गुम हो जाती है उम्मीद, तो यहाँ पर पुरानी गेंद दी जाएगी। इस बात के ऊपर दोनों कप्तान गौर करें। तो बिल्कुल आखिरी गेंद इस ओवर की दूसरा ओवर प्रगति पर है। नई गेंद दी जाएगी, यानी कि जब भी गेंद गुम होती है तो नई गेंद दी जाएगी। इस बात के ऊपर गौर करें। जेव्हा चेंडू हरवला जाईल तेव्हा प्रत्येक संघाने लक्ष ठेवा की चेंडू नवीन दिला जाईल। या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करा। सर्व संघाने चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला नवीन दिला जाईल, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा। तो बिल्कुल यहाँ पर दूसरा ओवर का खेल जारी इस मैदान के ऊपर। तो पल्लिगांव टीम का स्कोर है केवल टीम का स्कोर बन चुका फुल स्कोर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। करना चाहते तो बिल्कुल यहाँ पर 1 रन मुकम्मल पूरा किया। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद आदर्श पल्लिगांव टीम का स्कोर है 2 विकेट के नुकसान पर 19 रन। ओवर का खेल समाप्त होने के बाद पल्ले टीम का स्कोर है 19 रन 2 विकेट के नुकसान पर। ओंकार पहले बात करेंगे तो पहले पापा सर्कल में 11 रन आए थे और 4 रन की पेनल्टी, यानी कि पहले पापा सर्कल में कुल मिलाकर 15 रन
और इस ओवर की बात करेंगे तो दूसरे पावर सर्कल में केवल 4 रन। जबरदस्त गेंदबाजी दिखाई गेंदबाज धनराज पाटिल है। तो तीसरा ओवर मिथुन मात्र गेंदबाजी के लिए तैयार हो चुका है। सेकंड पर बल्लेबाज स्वप्निल मात्रे कट करना चाहते थे, बिल्कुल गेंद का पीछा किया था, फ्रंट फुट पर जाकर इस बार गेंद को पॉइंट के रिजल्ट से कट करना चाहते थे। गेंद और बल्ले का संपर्क नहीं किया क्योंकि गेंद पड़ने के बाद किसी नीचे रहती भी यानी कि बल्लेबाज के मैडम पैड से निकलती भी विकेट कीपर की दस्तानों में कोई उनकी गुंजाइश नहीं है। टीम का स्कोर अभी भी रुका पाया। तो बिल्कुल फिर एक बार हेलीकॉप्टर के माध्यम से गेंद को खेलना चाहते थे और बिल्कुल एक रन से यहाँ पर पडले टीम आगे बढ़ रही है। जो पडले टीम ने पहले शुरुआत में दमदार शुरुआत की थी, पहले पावर सर्कल में कुल मिलाकर 15 रन आए थे, उसके बाद में दूसरे पावर सर्कल में केवल 4 रन। और इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में अब तक 1 रन यानी कि टीम का स्कोर बन चुका है फुल स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर। अभी भी बल्लेबाजी की बात करेंगे तो सागर पाटिल और स्वप्निल मात्रे जो कि सलामी बल्लेबाज अभी भी बीच मैदान के ऊपर है। स्वप्निल मात्रे यदि ठीक कर खेलते हैं, आखिर तक खेलते हैं तो ये मुकाबले में बड़ा स्कोर बना सकती है ये पडलेगांव टीम। इस बार उठाकर खेला जबरदस्त ओवर, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, खूबसूरत कैच और इस बार पडलेगांव टीम को लगता हुआ ये तीसरा झटका। तो यहाँ पर पल्ले टीम को लगता है बात तीसरा झटका। और इसी तरह मैंने हमारे रामचंद्र पाटिल और रमेश मडवी, लालचंद्र मडवी, प्रवीण मडवी, इनका शुभागमन होता है। उनसे विनती है कि आप मंच के ऊपर तस्वीर लाएं। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे तो तीसरा झटका लगता हुआ बीच मैदान के ऊपर पडले टीम को। उनके पडले टीम ने शुरुआत दमदार की थी मगर इस पडले टीम को यहाँ से बात करेंगे तो दूसरे ओवर में काफी खराब बल्लेबाजी दिखा यानी कि गेंदबाज ने कमबैक किया था इस मैदान के ऊपर। और तीसरे ओवर की बात करेंगे तो अब तक 3 गेंदें हो चुकी है और 3 गेंदों के ऊपर केवल 1 रन। और बॉलिंग परफॉर्मेंस काफी गेंदबाज के ऊपर पूरी तरह से बल्लेबाजों को रोक लगाने में कामयाब हो चुकी है। जो पडलेगांव टीम ने पहले शुरुआत में दमदार शुरुआत की थी, मयूर ठाकुर आउट होने के बाद इस टीम के ऊपर थोड़ा सा दबाव हम देख सकते हैं मगर अभी भी बीच मैदान के ऊपर स्वप्निल मात्रे जैसे बल्लेबाज अभी भी बीच मैदान के ऊपर है। तो यानी कि यहाँ पर अभी भी उम्मीद टिकी है कि यहाँ से पडलेगांव टीम अभी भी बड़ा स्कोर बना सकती है। इस बार गेंद हवा में, बल्लेबाज के बारी का बिग विकेट, बड़ा झटका, स्वप्निल मात्रे बैक टू द पवेलियन। DJ Vaibhav in the mix. सागर मांडवकर आ चुके हैं, उनका भी स्वागत है। और इसके साथ हमारे प्रकाश शेड भोर हमारे पेंदर के उनका भी शुभागमन हो चुका है। उनसे भी हम विनती करते हैं कि आप मंच के ऊपर तस्वीर लाएं। तो काफी बड़ा मुकाबला इस मैदान के ऊपर हम देख सकते हैं। पहले दौर का दूसरा मुकाबला बीच मैदान के ऊपर पडलेगांव बनाम झांसी के बीच चलता हुआ मुकाबला। पडलेगांव टीम की स्थिति नाजुक हो चुकी है। जिस पडलेगांव टीम ने दमदार शुरुआत दिलाई थी इस मैदान के ऊपर, वो पडलेगांव टीम आखिर तक यहाँ पर बल्लेबाज की बात करेंगे तो मयूर ठाकुर आउट होने के बाद अपने आप को नहीं संभाल पा रहे बीच मैदान के ऊपर। एक भी बल्लेबाज जिम्मेदारी को नहीं निभा पा रहा है। यानी कि कहते हैं कि जिम्मेदारी को निभाना बहुत कठिन कार्य होता है और जिम्मेदारी को ढकेलना बहुत आसान कार्य होता है। अभी भी बात करेंगे तो पडलेगांव टीम के एक भी बल्लेबाज जिम्मेदारी को नहीं निभा पा रहा है। गेंदबाज तैयार, तीसरा ओवर, बरिशों की तलाश में, बिल्कुल ऑफलाइन का इस्तेमाल, बिल्कुल अच्छी गेंदबाजी, सटीक गेंदबाजी, पूरी तरह से बल्लेबाजों के पैरों में जंजीर बांध कर रखी है। जबरदस्त गेंदबाजी, ओवर की समाप्ति, एंड ऑफ द ओवर नंबर 3 एंड पडले टीम 20 लॉस ऑफ 3 विकेट।
मिनट तो 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद पल्ले टीम का स्कोर है बीच मैदान के ऊपर 20 रन। जिस पल्ले टीम ने पहले ओवर में 15 रन जोड़े थे वो पल्ले टीम की बात करेंगे तो दूसरे ओवर में 4 रन और तीसरे ओवर की बात करेंगे तो तीसरे ओवर में केवल 1 रन। क्या जबरदस्त गेंदबाजी दिखाई है, व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस इस मैदान के ऊपर। पूरी तरह से बल्लेबाजों के पैरों में जंजीर बांध रखी है, यानी कि बल्लेबाजों को ना तो खुलकर खेलने का मौका दे रहा है ना तो यहाँ पर बड़े स्ट्रोक देने का मौका दे रहा है बीच मैदान के ऊपर। पूरी तरह से पल्ले टीम की बल्लेबाजी अब बीच ओवर में पड़ चुकी है। यहाँ से बड़े स्ट्रोक की जरूरत है, यहाँ से बड़ा स्कोर खड़ा करना है तो ओमकार अब बल्लेबाजों को टीक कर नहीं तो बलकर यहाँ पर बड़े स्ट्रोक खेलने होंगे बीच मैदान के ऊपर, जिसके लिए पल्ले टीम जानी जाती है। मगर वो बल्लेबाजी अब तक नहीं दिखा दे रहे मैदान के ऊपर, क्योंकि स्वप्निल मात्रे के ऊपर जो जिम्मेदारी थी और जो यहाँ पर जिम्मेदारी थी वो निभा नहीं पाए। बिल्कुल इस बार भी टॉप एज देखना है, बड़ा आसान सा कैच ड्रॉप हो चुका है। पकड़ो कैच जीतो मैच, ये समीकरण होता है। कल के दिन की बात करें तो उनका कल कई कैचेस यानी कि 10 कैचेस इस प्रतियोगिता में छूट चुके थे, यानी कि ड्रॉप हो चुके थे। और आज की बात करेंगे तो ये कैच और एक ड्रॉप होता है इस मैदान के ऊपर। काफी रंगीन क्रिकेट हमने कल के दिन में देखा, क्योंकि पहला बात करेंगे की बात करेंगे तो फुटकर 11 टीम इनामपुरी सुपर 8 में पहुंच चुकी है और उसके बाद में पेटाली टीम सुपर 8 में जगह बना चुकी है। बिल्कुल काफी खराब क्रिकेट बीच मैदान के ऊपर, उनका नाम तो लेन तो लाइन की तरफ जा रहे और बिल्कुल यहाँ पर गेंदबाजी अच्छी हो रही है। गुडले स्पोर्ट के ऊपर ज्यादा गेंदें कर रहे गेंदबाज और बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज ना तो शॉट का सिलेक्शन दिखा रहा है बीच मैदान के ऊपर। गेंद आने से पहले बल्ला को घुमा चुके थे, बिल्कुल यहाँ पर स्लोवर डिलीवरी गति परिवर्तन गेंदों में परिवर्तन था और बिल्कुल अच्छी गेंदबाजी अब तक बात करेंगे तो पूरी तरह से जासे टीम की ओर से देखने को मिल रही है। बिल्कुल अच्छी गेंदबाजी फिर एक बार जासे टीम की बात करेंगे तो जासे टीम एक बड़ी टीम है, मगर इस मैदान के ऊपर पल्ले टीम भी उतनी बड़ी है, मगर देखिए कदमों का इस्तेमाल गेंद की लाइन तक नहीं पहुंच पाया और एक विकेट का पतंग। तो यहाँ पर जासे टीम की बात करेंगे तो जासे के मैदान के ऊपर सागर ने कहा कि यहाँ पर सबसे बड़ी नाइट प्रतियोगिता होती है और इस प्रतियोगिता के हमारे आयोजक शिवशंभो ट्रांसपोर्ट के प्रोप्राइटर कल्पेश पाटिल साहब और संदीप ठाकुर साहब और उसके बाद में समीर माते साहब यहाँ पर पहुंच चुके हैं। उनसे हम विनती करते हैं कि आप हमारे मंच के ऊपर तस्वीर लाए, हमारा आवाज आपकी तरफ जा रहा है तो आप बिल्कुल आपको हमारे मंच के ऊपर आना है। जैसे टीम के बिग सपोर्टर कल्पेश पाटिल, संदीप ठाकुर और समीर माते साहब, इनसे विनती करते हैं कि आप हमारे मंच के ऊपर आए तस्वीर लाए। तो बिल्कुल जासे टीम बीच मैदान के ऊपर मजबूती पाते हुए जासे टीम बीच मैदान के ऊपर थोड़ी देर से आई थी, मगर काफी अच्छा परफॉर्मेंस दिखा इस मैदान के ऊपर और बिल्कुल हेलीकॉप्टर के माध्यम से गेंद को खेला, ये लॉन्ग ऑफ को चीरती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। अभी 4 रन से टीम का स्कोर अब बनता हुआ, टीम का स्कोर बन चुका 25 रन 5 विकेट के नुकसान पर। बिल्कुल ओमकार मुकाबले की बात करेंगे तो अभी भी मुकाबला चौथा ओवर प्रगति पर है और केवल 25 रन। जिस टीम ने पहले ओवर में 15 रन जोड़े थे वो टीम की बल्लेबाजी थोड़ी सी खराब देखने को मिली, क्योंकि दूसरे ओवर में 4 रन, तीसरे ओवर में केवल 1 रन। जबरदस्त की गेंद को खेला, स्टेट आउट किया गेंद को, तब तक गेंद को उठा फेंक है, केवल 1 रन। और देखना यहाँ पर रन लेने की चेष्टा, तो बिल्कुल यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल पूरा किया। ये देखिए कैसे रन चुरा गए, क्योंकि क्रिकेट में कहते हैं ना कि दोस्तों रन बनते नहीं बल्कि बनाया जाता है और क्रिकेट में रन मिलते नहीं बल्कि चुराया जाता है। ओमकार बिल्कुल रन चुराई इस पटलेगांव टीम के बल्लेबाजों ने। एक रन अब के लिए जूझना पड़ेगा पटलेगांव टीम को। टीम का स्कोर बनता हुआ 27 रन। 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। 4 ओवर के बाद टीम का स्कोर है 27 रन 5 विकेट के नुकसान पर। या ठिकाणी पेंदरचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आवक निरुळकर, चुनावाना पेंदर गाव ओळखला जातो
तर अबक नेरुळकर यांसाठी एक शुभागमन झाला. मी विनंती करतो आमच्या आयोजक तुम्हाला कॉल करतात हनुमंतदादा पाटील, तुम्ही या आमच्या आयोजकांशी संपर्क साधा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा मी व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. यकीनन बिल्कुल बात करेंगे तो पीआरसीसी पेंदर टीम भी इस मुकाबले में हम देखने को मिल सकते हैं, यानी कि अबक नेरुळकर जैसे बल्लेबाज उनका एक सबसे घातक बल्लेबाज माने जाते हैं, क्योंकि ओपन टीम की बात करेंगे तो अबक नेरुळकर कई साल से ओपन मुकाबले में खेलते हैं. और कल की बात करेंगे तो बिल्कुल जय अंबिका टीम जो कि चैंपियन बनी थी जेली के मैदान के ऊपर अबक नेरुळकर भी इस टीम में शामिल थे. बिल्कुल उनका हम स्वागत करेंगे. उनसे विनती का अब हमारे मंच के ऊपर तस्वीर 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद इस बार पहले टीम का स्कोर है 27 रन. बिल्कुल उम्मीदवार बात करेंगे तो जबरदस्त गेंदबाजी दिखाई इस बार झांसी टीम, क्योंकि झांसी टीम की मजबूती उनकी गेंदबाजी है और उन्होंने अपनी मजबूती को इस बार इस्तेमाल किया. इस मैदान के ऊपर पूरी तरह से यहाँ पर पहले टीम के बल्लेबाजों को रोक लगाने में कामयाब हो चुका है, यानी कि पूरी तरह से पैरों में जंजीर बांध चुका है. पहली गेंद पड़ने के बाद टेक ऑफ भी टर्न विद बाउंस देख सकते हो. बिल्कुल बल्लेबाज इस उछालती हुई गेंद को जवाब नहीं दे पाए, मगर इस बार डॉट बॉल की समाप्ति. एक गेंद यहाँ पर जितने डॉट बॉल जाएंगे उतना दबाव बन सकता है. और बिल्कुल यहाँ पर बड़ी बात करेंगे तो अभी भी टीम का स्कोर है 27 रन. यहाँ से अब आखिरी ओवर में ओमकार अटैकिंग दिखाना होगा, बड़े स्ट्रोक दिखाने होंगे अब पहले टीम के बल्लेबाजों को. और बिल्कुल ओवर पिच गेंद उठाकर खेल दिया गेंद. आखिरी ओवर में जो अटैकिंग बल्लेबाजी की जरूरत है उसी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं. तो टीम का स्कोर अब बनता है, टीम का स्कोर है 33 रन 5 विकेट के नुकसान पर. उनकर यहाँ से भी जो 10-12 रन आते तो मुकाबला एक अच्छा देखने को मिल सकता है, क्योंकि दूसरी तरफ पहले टीम की गेंदबाजी की बात करेंगे तो काफी ताकतवर गेंदबाजी है. पहले टीम की मजबूती, उनकी गेंदबाजी, ताकतवर गेंदबाजी हम देख सकते हैं, क्योंकि स्वप्निल मात्र. और बिल्कुल यहाँ पर गेंद को उठा गया, गेंद हवा में ऊंचाई से लंबा काम. और इस बार तीसरे एक्शन में गेंद को लपका था, मगर गेंद को नहीं ले पाया. तो बिल्कुल यहाँ पर 3 रन बनते हुए 3 रन से टीम का स्कोर बनता था 36 रन 5 विकेट के नुकसान पर. काफी अच्छी रनिंग हुई, 2 विकेट 2 बल्लेबाजों के बीच. पहले टीम की बात करेंगे तो काफी अच्छी रनिंग इस टीम में देखने को मिलती है. और बिल्कुल 3-3 रन ज्यादा होकर हमने कई मैदान के ऊपर देखा इस पहले टीम ने लेते हुए, यानी कि उनकी जो रनिंग है, जो दोनों के बीच रनिंग होती है, काफी अच्छी है. और बिल्कुल टीम का स्कोर बनता है 36 रन. आखिरी ओवर प्रगति पर है, 3 गेंदें हो चुकी है और अभी भी 3 गेंदें है, यानी कि आने वाली 3 गेंदों के ऊपर 3 बड़े स्ट्रोक की यहाँ पर तलाश होगी और उम्मीद होगी उनके समर्थकों की यहाँ से बड़ा स्कोर खड़ा कर पाए. लेकिन यहाँ से 40-45 रन होते हैं ओमकार तो मुकाबला फाइटिंग देखने को मिल सकता है. जो कई दर्शक इस मैदान के ऊपर पहुंच चुका है उन सभी का फिर एक बार स्वागत. तो मुकाबला काफी अच्छा एंजॉय करा में दर्शक भी. इसके बाद भी बड़े बड़े मुकाबले आज के दिन में हम देख सकते हैं. पहले मुकाबले में रोडपाली टीम और शिवकर को देखा, जो शिवकर टीम ने रोडपाली टीम को परास्त किया था इस मैदान के ऊपर. तो बिल्कुल काफी बड़े मुकाबले आज भी झांसी बनाम पडले के बीच इधर भी हम देख सकते हैं. खारकर टीम भी इस मैदान के ऊपर हम देख सकते हैं. चिंचपाड़ा टीम भी इस मैदान के ऊपर हम देख सकते हैं. तो बिल्कुल यहाँ पर आखिरी ओवर जारी है. टीम का स्कोर बन चुका है 36 रन 5 विकेट के नुकसान पर. राइट अप ओवर द विकेट. डॉटलाइन की गेंद फिर एक बार हल्के हाथों से गेंद को खेला, गेंद उल्टा फेंके, तब तक मौका 2 रन का. जबरदस्त रनिंग हुई द विकेट, यानी कि हम आज की बड़ी बड़ी टीम है देख सकते हैं इस मैदान के ऊपर. पेंदर बनाम देसाई के बीच भी मुकाबला होगा, यानी कि अबक नेरुळकर बनाम रविंद्र मात्रे के बीच मुकाबला होगा. उसके बाद में चिंचपाड़ा बनाम कारगर के बीच भी मुकाबला होगा, यानी कि आज भी 8 बड़ी टीमें इस मैदान के ऊपर है. इसके बाद में पेंदर टीम के कप्तान और देसाई टीम के कप्तान से हम अनुरोध करना चाहेंगे कि आप टास्क के लिए शीघ्र प्रस्थान करें हमारे मंच के ऊपर. देखिए जबरदस्त गेंद पर जाकर खेलने की कोशिश. तो बिल्कुल यहाँ से तो बिल्कुल हमारा डिसीजन हमारे अंपायर देंगे. हमारे
ओमकार यहाँ पर गुडलेस स्पॉट के ऊपर गेंद को फेंका, पड़ने के बाद थोड़ी सी टेक ऑफ हुई और बल्लेबाज फ्रंट फुट पर जाकर ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे थे, तो बिल्कुल यहाँ पर नॉट आउट यानी कि रन भी नहीं मिलेंगे। जब भी गेंद आउट होती है तो ओमकार विकेट कीपर जब क्लोज होंगे तो आपको रन नहीं मिल पाएगी। जब दोनों बल्लेबाज क्रीज को छोड़ते तो यहाँ पर आपको रन मिल सकती है, यानी कि दोनों बल्लेबाज को अपना क्रीज को छोड़ना है तभी आपको रन मिल सकती है। तो बिल्कुल यहाँ पर नॉर्मल की समाप्ति आखिरी ओवर प्रगति पर, आखिरी ओवर की यह आखिरी गेंद है। टीम का स्कोर बन चुका है 38 रन 5 विकेट के नुकसान पर। ओमकार आखिरी गेंद में छक्का, आखिरी गेंद में चौका, अच्छा स्कोर हो सकता है। और इस बार उठाकर खेलने की कोशिश, गेंद हवा में, गेंदबाज खुद गेंद के नीचे मगर गेंद को नहीं लपेट पाया। 2 रन मुकम्मल पूरे किए, तो बिल्कुल 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। यानी कि इस बार हम देख सकते हैं 8.00 की औसत बरकरार रखते हुए पहले टीम ने 40 रन बनाए और 41 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर आने वाली मुकाबले में ओमकार। तो अगला मुकाबला बिग पार्ट है। दोनों टीम के कप्तान से हम अनुरोध करना चाहेंगे, देसाई टीम के कप्तान और VRCC पेंदर टीम के कप्तान से हम अनुरोध करते हैं कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें हमारे मंच के ऊपर, जो कि अगला मुकाबला बिग पार्ट है। एक तरफ रवि मात्रे होंगे, दूसरी तरफ आपक नेरुकर बीच मैदान के ऊपर हमें देखने को मिल सकता है। तो यहाँ पर 40 रन बनाकर 41 रनों का टारगेट सेट किया आने वाले मुकाबले में जासर टीम के सामने पंडगांव टीम ने। मगर ओमकार पल्ले टीम के गेंदबाजी का भी ताकतवर है, क्या इस बार अपनी गेंदबाजी की ताकत दिखा पाएंगे यहाँ पर जासर टीम 41 रन बना पाएंगे? इसका आपको देखा सुनने के लिए चलते मेरे साथ ही कमेंटर ओमकार सेटे के पास। तो बिल्कुल यहाँ पर थँक्यू सर। तर या सर्वांच्या आमच्या अतिथी कक्षामध्ये सन्माननीय रामचंद्र शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी गजानन शेठ पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करावं। रामचंद्र पाटील करण्यासाठी मी गजानन शेठ पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करावं। चिंचपाडा संघाचा संघनायक तुम्ही आलात तर आमच्या अतिथी कक्षामध्ये संपर्क साधा। चिंचपाडा संघाचा संघनायक हॅलो, रामचंद्र पाटील यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे। तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर सन्माननीय रमेश दादा मडवी यांचं देखील त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी गजानन पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास यांचं स्वागत करावं। तो बिल्कुल दरम्यान रमेश शेठ मडवी यांचं स्वागत होतं आमच्या अतिथी कक्षामध्ये। गजानन शेठ पाटील यांच्या शुभास तसेच लालचंद शेठ मडवी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी गजानन पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास लालचंद्र मडवी यांचं आपण स्वागत करावं। दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये स्वागत केले जाईल प्रवीण मडवी उपस्थित आहेत। तर मी गजानन पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण आपल्या शुभास त्यांचं देखील स्वागत करावं। तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये सोमनाथ पाटील या देखील उपस्थित आहेत। त्यासाठी मी गजानन पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास स्वागत करावं। मोस्ट वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सामना सुरू होतो मैदानावरती। बिग पार्ट 40 धाबा गेले, 41 धाब्याचा आव्हान तर ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती ओमकार सेटर। थँक्यू योगेश। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून या परिसरातील लोकनेते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा यामध्ये ते पण राबवतं प्रभाकर हसू पाटील यांच्या चरणी संपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून म्हणजे सर्व लाडके रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतात। गेमप्ले मैदानावरती 41 धाब्याचं स्वप्न मला बाळगून
सलामीची जोडी ते मैदानावरती जासी संघाच्या माध्यमातून पावपलीचं पहिलं षटक मैदानावरती पडले संघाच्या माध्यमातून गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. बबन पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय गजानन पाटील यांच्या शुभ असते आणि त्यांच्या पाण्यावरचा सन्मान केला जाईल. सेकंड वरती फलंदाज ऍज अ ओपनर जासी संघाच्या माध्यमातून रुपेश घरत. गोलंदाज सज्ज स्वप्नील म्हात्रे ओव्हर द विकेट. लोस्कोरच्या सामन्या मैदानावरती आणि त्याला अनुसरून दमदार सुरुवात पावपलीच्या षटकामध्ये पाहायला मिळते आणि जी ताकद दाखवली गोलंदाजीची जासी संघानं आणि आपण सुद्धा किती परिपक्व संघ आहोत याचा परिचय दिला जातो मैदानावरती या आदर्श पडलेगाव संघाच्या माध्यमातून. नक्कीच एक विक्रम सागरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. 2016 ला स्पर्धा झाली वाकडीच्या मैदानावरती आणि तब्बल 127 धावेची नॉट आउट भागीदारी जासी संघाच्या माध्यमातून सलामीच्या 2 फलंदाजांना सादर केली होती. यावेळी मात्र फक्त 41 धावेची गरज आणि एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतो मैदानावरती. अकाउंट ओपन करून दिलं जात नाहीये आतापर्यंत या जासई संघाला. तो जासई संघ स्पर्धेमध्ये सागर उशीर आला आणि 4 धावेची पॅनल्टी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जासई संघाला दिली गेली आणि तरी सुद्धा जासई संघानं फक्त आणि फक्त 36 धावा 5 षटकामध्ये बनवू दिल्या. त्या म्हणजे आदर्श पडलेगाव संघाला आणि 41 धावेचं एक माफक लक्ष मनाशी बाळगून सलामीची जोडी ती जासई संघाच्या माध्यमातून. हा चेंडू बॅटचा बेस ओपन करतोय. शॉर्ट पुल करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट विकेटला जज केलं जात आहे. फलंदाज ज्या ठिकाणी बाद होणार होते. लो स्कोरचा सामना आहे ज्या ठिकाणी चुकांमध्ये सुधारणा करायला हवी आणि एक स्टँडर्ड दर्जाचं क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. सागर अशा स्थितीला मैदानावरती चूक केली आहे ती म्हणजे पडलेगाव संघाच्या माध्यमातून. सलामीचे जे फलंदाज होते रुपेश घरत ते फलंदाज बाद होऊ शकले असते म्हणजे जर तर या 2 गोष्टींना क्रिकेटमध्ये स्थान नाहीये आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावांमध्ये ती मोजाव्या लागतात या आदर्श पडलेगाव संघाला. प्रयत्न खूप चांगला करतो एका बाजूला मैदानावरती गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. अतिशय चांगली गोलंदाजी पावपलीच्या पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू फुल लेनचा होता. बॅटचा बेस ओपन करतोय. जी जीवनदान मिळालं त्याचा किती फायदा मैदानावरती उचलेला आणि येणाऱ्या काळामध्ये हा फलंदाज कर्दनकाठ ठरेल या पडलेगाव संघाचा हे दाखवून दिलं मैदानावरती. 4 धावा गुड शॉट. चिंपडा संघाचे संघनायक आपण याचे नाणेफेकीसाठी गोलंदाज सज्ज स्वप्नील म्हात्रे. हा चेंडू चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन केलं जातं मैदानावरती. 50वा चौकार या स्पर्धेमध्ये दाखवला तो म्हणजे फलंदाज रुपेश घरतच्या माध्यमातून. त्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. पहिली धाव खूप वेगानं बनवली आणि दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय या पडले संघासमोर. या जास्ती संघाचे फलंदाज रुपेश घरत आणि भूषण म्हात्रे ही सलामीची जोडी मध्ये तुम्ही पाहताय. आदर्श पडलेगाव संघासमोर संघर्ष करतोय. 41 धावा बनवत असताना पावपलीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मी सादर केली आहे ती म्हणजे स्वप्नीलला आणि एक जीवनदान मिळालं फलंदाज रुपेश घरतला. त्यानंतर जीवनदानाचा फायदा उचलत असताना 3 चेंडूवरती 8 धावा मैदानावरती कुठल्या गेल्या आणि पावपलीचं पहिलं षटक मध्ये पूर्ण होतोय आणि धापलकावरती धावा येतात. 1 षटक कंप्लीट झाल्यानंतर 8 धावा धापलकावरती. पुढचा सामना असेल देसाई वर्सेस व्हीआरसीसी पेंड. भागेश्वर देसाई एका बाजूला राम पाटील मोरेश पाटील यांचा संघ तुम्ही पाहू शकाल तर एका बाजूला आवक नेरुळकरचा संघ पेंडचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आय काइंडली रिक्वेस्ट विथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. त्याच्या संघाचे संघनायक आवक आम्ही तुम्हाला सातत्याने कॉल करतोय या आपण नाणेफेकीसाठी. देसाई संघाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. उपस्थित झाले दितेश स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. धापलकावरती धावा 8. जर एखादा फलंदाज बाद झाला असता पावपलीमध्ये तर सामन्यामध्ये एक वेगळा रंग पाहायला मिळाला असता. पडलेगाव संघ एक ऑस्ट्रेलियन संघ त्याच्या माध्यमातून सातत्यानं टीम स्पिरिट सातत्यानं जिद्द सातत्यानं चिकाडी शौर्य आणि धाडस आणि पराक्रम नोंदवण्याची सवय या पडलेगाव संघाला. त्यामुळे 41 धावा डिफेन्स करत असताना एक पराक्रम आणि एक इतिहास मध्ये नोंदवेल का हा आदर्श पडलेगाव संघ. हा चेंडू पहिल्या चेंडूवरती जास्त भावास मैदानावरती दिला जातो. गोलंदाजीसाठी येतो गोलंदाज जपेश पाटील. पिटूचं दुसरं षटक आणि सुरुवात चांगली होती मैदानावरती पण थोडासा दबावाखाली वावरतोय या क्षणाला आपण पाहू शकाल. आदर्श पडलेगाव संघ कारण लो स्कोरचा सामना आहे त्या ठिकाणी विकेट टेकर गोलंदाजी आवश्यक आहे. गोलंदाजी चांगली होती तर एका बाजूला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतं. तर अजून मध्ये वेळ गेली नाहीये. जर वेळी चुका सुधारल्या मैदानावरती तर एक चांगली फाईट एक चांगला संघर्ष आणि कडवी झुंज मैदानावरती देऊ शकेल. खिंड लढवत असताना मैदानावरती गोलंदाज जपेश पाटील आणि आदर्श पडलेगाव संघ. हा चेंडू मिस टायमिंग स्वतः गोलंदाज मैदानावरती पुढे सरकारण्याचा प्रयत्न केला होते मात्र क्षेत्ररक्षक कॉल करतोय तेजस येस आय विल टेक मी घेऊ शकेल हा आत्मविश्वास त्या ठिकाणी दिला जातोय आणि फलंदाज बाद होते मैदानावरती. पहिले यश जपेश पाटीलला आणि पहिला मोठा चढगा मैदानावरती या जासई संघाला.
संगीत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीताची आठवण प्रत्येक रसिकांच्या मनावरती एक शहारा निर्माण करून देणारा आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि मराठी माणसाच्या अंगावरती एक शक्ती संचार निर्माण करून देणारं एक गीत आमच्या लाडक्या डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं जातं. चिंचपाडा संघाला मी सध्या कॉल करतोय, तुम्ही आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. तांबोलीच्या दुसऱ्या षटकामध्ये जपेश पाटील मैदानावरती अतिशय चांगली गोलंदाजी सादर करतोय. फलंदाज बाजारमध्ये रुपेश खरत जे जीवनदान लाभलं होतं त्या जीवनदानाचा फायदा उचलत असताना 8 धावा एकवटल्या गेल्या रुपेशच्या माध्यमातून. त्याच्यासोबत भूषण मैदानावरती आहेत नवीन फलंदाज होता प्रवीण खरत. सेकंड मध्ये फलंदाज आहे खंडाऊनचा सलामीचा फलंदाज भूषण म्हात्रे. सिंगल येथे मैदानावरती धावसंख्या सिंगल पुढे सरकेल. धावसंख्या धापलकावरती दुहेरीमध्ये डबल डिजिट मध्ये तुम्ही पाहू शकाल 10 धावा धापलकावरती 41 धाव्याची गरज असताना पॉवर मध्ये गोलंदाजी खूप चांगली होती. त्यांच्या पडलेगाव संघाचा मी उल्लेख केला अतिशय इन्फॉर्म मध्ये असणारा एमबी ट्रॉफी एक झाली स्पर्धा डोंबिवलीला. त्या स्पर्धेत जबरदस्त चाप सुटले चॅम्पियन मधला हा संघ. त्यानंतर कोणीच्या स्पर्धेमध्ये रनर ठरला हा संघ. त्यानंतर पुन्हा एकदा काल स्पर्धा झाली पिसारवेच्या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना वकन संघ बलाढ्य संघाला परास्त केला आणि रनर ठरला तो हा आदर्श पडलेगाव संघ. तोच पडलेगाव संघामध्ये विजयाचं स्वप्न थोडस बाजूला सारून या ठिकाणी बॅकफुटला आला होता. पुन्हा एकदा नवीन स्वप्नांची ऊड लागली मैदानावरती आदर्श पडलेगाव संघाला. फलंदाज बाद होतो मैदानावरती. अजून एक यश जबरदस्त करिश्मा तुम्ही पाहायला मिळतोय. गोलंदाज जपेश पाडीच्या माध्यमातून सामना टर्न करण्याचा प्रयत्न केला जातोय स्वतःच्या गोलंदाजीच्या ताकदीच्या जोरावरती या पडले संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगलं संगीत जबरदस्त काजाचा ठोका चुकावरा संगीत तुम्ही आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकू शकाल. बाजीराव मस्तानी मधलं टायटल सॉन्ग आमच्या लाडक्या रसिकांपर्यंत सादर केलं जात आहे. डीजे मास्टरच्या माध्यमातून डबल कपती 10 बलमध्ये 10 फलंदाज बाद झाले तर त्यापर्यंत रुपेश खरत. त्यानंतर बाद झाले बंडाऊनचे फलंदाज प्रवीण खरत. एक फलंदाज म्हणजे काउंद्रेस संघाचा रायगडचा रॉस टेलर म्हणजे ज्याची ओळख आहे प्रवीण खरत तेच नाव होतं. आता तशी कामगिरी मध्ये ती सादर करताना प्रवीणला नवीन फलंदाज होतो मैदानावरती सय्यद पाटील. गोलंदाज संघ होते जपेश अतिशय चांगली कामगिरी मध्ये होती. हा चेंडू गुडलेस बरोबर बाउन्स होतोय. लेन लवकर पिकअप केली फलंदाजानं. त्याचा पेस ओपन करतोय आणि जो दबाव निर्माण केला होता पडलेगाव संघानं जासई संघावरती तो दबाव बाजूला पार 13 विकेट शानदार षटकार. विकेट प्रस्थापित केल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढायला हवा होता. मग अशा स्थितीला चूक झाली कारण हा चेंडू थोडासा स्लोवर होता आणि लेन थोडीशी बॅकफुटला होती. अजून एक मोठा फटका जासई संघ ताकद दाखवतो मैदानावरती. जरी सलामीचे फलंदाज बाद झाले तरी अजून पण मिडल किती गुणवत्ता आणि किती चांगली फलंदाजी आज जासई संघ दाखवू शकेल सादर करू शकेल दाखवून दिलं मैदानावरती. फलंदाज सय्यद पाटील अप्रतिम फलंदाजी बॅक टू बॅक 2 षटकार त्या फलंदाजांना सादर केलेत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. आणि सामना जो दबावाखाली आला होता जासई संघासमोर तो सामना पूर्णपणे टर्न केला आणि पुन्हा एकदा ताकद मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा उरण परिसरातील एक दादा संघ जासई. धापल कपती धावा 22 बैनवच्या 41 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला स्वप्नीलला 8. त्यानंतर चांगली सुरुवात करून दिली जपेश पाटीलला. त्याला 2 यश लाभले. त्यानंतर मात्र 14 धावा शेवटच्या 4 चेंडूवरती खर्च केला आणि पूर्णपणे बॅकफुटला मैदानावरती आदर्श पडलेगाव संघ. आता मध्ये समीकरण खुलं होतं मैदानावरती. अजूनपर्यंत येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल मैदानावरती 19 धावेची. आता मात्र रफ अँड टफ सामना सादर करू शकणार नाही मैदानावरती पडलेगाव संघ. कारण येणाऱ्या षटकामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर सामना टर्न होईल पूर्णपणे या जासई संघाच्या बाजूने. तर प्रयत्न करावे लागतील म्हणजे उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसले से उड़ान होती है. जितनी बड़ी फाइट उतना बड़ा जीत हे क्रिकेट समीकरण आहे. आता संघर्ष मोठा होता मैदानावरती या पडलेगाव संघासमोर. कारण जासई संघाला फाईट येत असताना सय्यद पाटीलने सामना खुला केला मैदानावरती या जासई संघाच्या बाजूने. गोलंदाज येतो सेकंड स्पेल मध्ये
स्वप्नील हा चेंडू या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लिडिंग एज घेऊन ट्रॅव्हल होतोय डीप फाईन निघला. तोपर्यंत अतिशय चांगला जेल अक्षय कुंभारच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होते मैदानावरती. अजून एक यश प्राप्त गोलंदाज स्वप्नील म्हात्रेला आणि तिसरा मोठा झटका मैदानावरती जासई संघाला. भूषण म्हात्रे मैदानामध्ये बाद झालेत. एक फलंदाज आहे नवी मुंबईतील तुर्बे संघाचा भूषण पाटील. अतिशय चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून सातत्यानं गुणवत्ता भूषण पाटीलने सादर केली आहे. त्यात भूषण पाटीलची आठवण करून देणारा खेळाडू मैदानावरती समजतात बाद झाला. समीकरण मैदानावरती खुल्ले झाल्यामध्ये अजूनपर्यंत फाईट मैदानावरती देऊ शकेल तो म्हणजे आदर्श पडलेगाव संघ. पण स्वप्नील म्हात्रेकडे असलेला अनुभव, पडलेगाव संघाकडे असलेलं टीम स्पिरिट आणि त्यांची एकात्मता ही ओळख आहे या आदर्श पडलेगाव संघाची. तर ती ओळख मैदानावरती जर दाखवून द्यायची असेल तर या सामन्यामध्ये एक जबरदस्त फाईट सादर करावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये पडले संघाच्या माध्यमातून गोलंदाज स्वप्नील म्हात्रेला ओव्हर द विकेट. सेकंड मध्ये फलंदाज आहे चेंडू पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूची लेन पिकअप करू शकले नाहीयेत धनराज पाटील. चेंडू गोलंदाजी अतिशय चांगली केली मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये. चेंडू शांत ठेवलं पडले संघाच्या फलंदाजांना आणि तो धनराज पाटील फलंदाजीसाठी येतोय. त्याला शांत ठेवलं मैदानावरती गोलंदाज स्वप्नील म्हात्रेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन चेंडू निर्धाव फेकलेत आणि यश सुद्धा लाभतंय. जर येणाऱ्या षटकामध्ये एखादा इतिहास मैदानावरती रचला तर येणाऱ्या षटक निर्धाव फेकला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल पडलेगाव संघ. हा चेंडू लेग ब्रेकच्या माध्यमातून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट फाईन निघला. चूक झाली आहे. आउटविप फास्ट आहे. क्षेत्रक्षित डीप मध्ये मयूर ठाकूर. जोपर्यंत मयूर ठाकूर चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत अजून 2 धावांमध्ये ते एकवटल्या जातात. अतिच धावेचा दुष्काळ आहे पडलेगाव संघासमोर आणि अशा स्थितीला जर ज्या ठिकाणी सिंगल आहे त्या ठिकाणी दुहेरी धावा खर्च केला तर सामना जिंकण्याचं स्वप्न मैदानावरती धुळीला मिळेल. ते म्हणजे पडलेगाव संघाचं धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. धापल कबड्डी 24. पडलेगाव संघाने सामना जिंकला तर आर्यन ठाकूर पडलेगाव यांच्या माध्यमातून 2000 रुपये कॅश प्राइज पडले संघाला दिलं जाईल. नक्कीच मोटिवेट केलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं त्यांच्या सपोर्टर्सच्या माध्यमातून त्या पडले संघाला. तो संघ बॅकवूडला आलं आणि विजयासाठी संघर्ष करतो. मिस्टर मिक्स्टोके क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये. तेजस झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यानंतर डबल माइंड झाले. एक्झॅक्टली झेलला जज करायचं की चेंडूला फीड करायचं अशा दुहेरी अवस्थेमध्ये पडत असताना 2 धावा मैदानावरती खर्च करावा लागतात. ते म्हणजे आदर्श पडलेगाव संघाला. झेल नक्कीच खूप दूरवर होता म्हणजे प्रयत्न केला होता त्या ठिकाणी तेजसनं मात्र अपयश लाभतंय आणि तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. फलंदाज धनराज पाटील आणि सय्यद पाटीलच्या माध्यमातून आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. त्या पलकावरती धावा आहेत 26. केंद्र संघाचे संघनायक तुम्हाला मात्र ऑफिशियल कॉल असेल आपण याच्या नाणेफेकीसाठी. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती स्वप्नील म्हात्रे. चेंडू ब्लॉकर मध्ये होता. बॅटन बॅटच्या मध्ये बचावात्मक पवित्रा फलंदाज धारण करतो. सामन्याला चेंडूला खोदून काढलं. चेंडू ट्रॅव्हल होतं मिड ऑनला. अजून एक सिंगल येणारी प्रत्येक सिंगल डबल सामन्यामध्ये वर्चस्व गाजून देईल ती म्हणजे या जासई संघाला. तर येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू एक विजयाची आस एक विजयाचं स्वप्न जागृत करून देईल पडले संघाच्या पाठरेख्यांना. पडले संघ थोडासा बॅकवूडला आला कारण ज्या संघाच्या माध्यमातून फलंदाजी थोडीशी खराब झाली. जर पडले संघाला 50 ते 55 धावा जर ठिकाणी कुठल्या असत्या तर नक्कीच जासई संघाला या मैदानावरती एक जबरदस्त संघर्ष सादर करावा लागला असता या आदर्श पडलेगाव संघासमोर. त्यांच्या गोलंदाजांना जासई संघाच्या पडले संघाची पूर्णपणे नांगी मोडली. फलंदाजाची शेवटच्या षटकामध्ये फक्त हर्षल पाडीनं चांगलं क्रिकेट सादर केलं. त्यानंतर एक षटकार आला राकेशच्या माध्यमातून. हा चेंडू क्लीन बॉल फलंदाज बाद झाले मैदानावरती. अजून एक स्वप्नीलला आणि अजूनपर्यंत सामना जिवंत आहे आणि अजूनपर्यंत विजयाचं स्वप्न मैदानावरती बाळगलंय या पडलेगाव संघाला. हे दाखवून देतं मैदानावरती गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. आता समीकरण बदलते सागर. आता मध्ये सामना टर्न होऊ शकेल पडले संघाच्या बाजूनं कारण समीकरण उरतोय. अपकमिंग 2 वेल डिलिव्हरीज रिक्वायर्ड 14 रन्स. येणारे 12 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. आता मध्ये संघर्ष करावा लागेल धावा बनवत असताना मैदानावरती जासई संघाला. तर पडलेगाव संघ ज्याची ओळख आम्ही तुम्हाला पटवून दिली होती. हा संघ एक ऑस्ट्रेलियन संघ आहे. सातत्यानं नवीन नवीन विक्रम नवीन नवीन पराक्रम आणि नवीन नवीन इतिहास ज्या पडले संघाच्या माध्यमातून आम्ही पाहिलेत आणि त्या पडले संघाची ताकद आहे त्यांची एकता. त्या पडले संघाची ताकद त्यांचा टीम वर्क. त्या पडले संघाची ताकद त्यांचं टीम स्पिरिट आणि ते टीम स्पिरिट मध्ये
पणाला लावलाय आणि अकांतानं जीवाची बाजी मैदानावरती लावत असताना स्वप्नील मात्र छाप सोडली मैदानावरती. 2 षटकं स्वप्नीलला फेकली फक्त आणि फक्त 13 धावा आणि 2 फलंदाजांमध्ये ती बाद केला. आतापर्यंत 4 फलंदाज मध्ये ती बाद झालेत. अजूनपर्यंत संयुक्त सारखा एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज मैदानावरती आहे. त्यामुळे सामना जिंकण्याची स्वप्न 100% बाळगू शकेल मैदानावरती तो म्हणजे हा जासई संघ. म्हणजे स्वप्नीलने 100% कमिटमेंट दिली आपल्या संघासाठी. अप्रतिम कामगिरी करत असताना पूर्णपणे बॅकफुटला आणला तर म्हणजे जासई संघाला. त्यात सामना होता 18-19 धावेचा. अशा स्थितीला मैदानावरती फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि समीकरण उरलं 12 चेंडू 14 धावेची गरज. गोलंदाजीसाठी तर अक्षय कुंभार त्याच्या माध्यमातून सातत्यानं ज्यावेळी पडले संघ राकेश कुंभार त्याच्या माध्यमातून सातत्यानं अतिशय चांगली कामगिरी पडले संघाच्या माध्यमातून पडले संघाच्या पाठराखीने पाहिली आहे. त्या राकेश कुंभार वरती विश्वास दर्शवला जातोय संघनायक मयूर ठाकूरच्या माध्यमातून. मयूर ठाकूरला जीवन लाभलं होतं म्हणजे त्याचा फायदा उचलता आला नाहीये. त्यामुळे पडले संघ फक्त 40 धावा सेट करू शकला धापलकावरती. हा चेंडू अतिशय चांगला आहे. अप्रतिम लाईन नेली मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. राकेशच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि पहिला चेंडू 12 चेंडू 14 धावेची गरज असताना निर्धाव फेकला आणि सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. विल विन द मॅच आय डोंट नो आय डोंट हॅव एनी आन्सर बट आय सी श्योरली मॅच इज व्हेरी हार्डेड. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत ती पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षकपणा या सामन्याच्या माध्यमातून या रसिकांना पाहायला मिळेल मैदानावरती. चेंडू लिडिंग छोटा रक्षक प्रयत्न करत होते मध्ये त्याच्या अवघ्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट दरम्यानला. तोपर्यंत एक सोडी 10 मध्ये ती कंप्लीट केली जाते. एक चिकी सिंगल मध्ये ती कन्वर्ट केली जाते. फलंदाज सय्यद पाटील आणि धनराज करण मात्रेच्या माध्यमातून आणि धावसंख्या सिंगल पुढे सरकती आहे. आता मात्र विजयासाठी सुटकेचा श्वास दोन्ही संघ सोडू शकणार नाहीयेत. कारण एका बाजूला जिंकणे जरूर या पडले संघाला तर दुसऱ्या बाजूला हार नाहीये मंजूर या जासई संघाला. रफ अँड टफ उत्कंठेची गेला जाणाऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल. आदर्श पडलेगाव वर्सेस जासई या 2 संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. पडले संघाचे गोलंदाज राकेश त्यानंतर स्वप्नील त्यानंतर जपेशच्या माध्यमातून अजूनपर्यंत सामना क्लोज आहे. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 13 धावेची. चेंडू प्रतिम फटका क्रिकेटचा मादक सुंदर दाखवतो फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप पॉइंटला तेजस चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत अजून एक सिंगल मैदानावरती. प्रत्येक सिंगल डबल कुठे का विना सामना खुला करत नाहीये. सर या क्षणाला एखादे फलंदाज बाद झाले तर दबावाखाली मैदानावरती जासई संघ पूर्णपणे डॉमिनेट केलाय. या पडलेगाव संघाच्या गोलंदाज स्वप्नीलला त्यानंतर जपेशनं मैदानावरती थोडीशी खराब जरी कामगिरी केली असली त्यामध्ये 2 बहुमूल्य विकेट जपेश पाटील आपल्या षटकामध्ये कन्वर्ट केले आणि त्यानंतर विजयाची स्वप्न मैदानामध्ये जागी झाली आणि त्याचा फायदा उचलतोय राकेश कुंभार. बॅटना मोठा फटका सादर करतोय. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर मयूरच्या माध्यमातून चूक होतीये. हा एक खराब संकेत. आतापर्यंत ग्रामीणचा खेळाडूंचा जर विचार केला तर सर्वात स्टँडर्ड क्षेत्ररक्षण जर सागर गुणाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तर मयूर ठाकूरचं नाव कल्याण डोंबिवलीमध्ये आवर्जून घेतलं जातं आणि त्या मयूर ठाकूरच्या माध्यमातून ही झालेली चूक आता कदाचित बॅकफुटला आणू शकेल या पडलेगाव संघाला. कारण 2 धावा एकवटल्या जातात त्या ठिकाणी एक धावेची किंमत वाळवंटामध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या गोटासारखी आहे. अशा स्थितीला ही चूक झाली आणि त्याचा फायदा उचलला जासई संघानं. धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. स्कोरचा 31 41 धावेची गरज असताना 41 - 31 म्हणजे अजूनपर्यंत 10 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत आणि त्या धावा बनवताना संघर्ष करतोय जासई संघ. फ्रंटफुटला आले तर अतिशय चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका म्हणजे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. म्हणजे क्रिकेटचा दर्जा या 2 संघाच्या माध्यमातून पाहू शकाल. क्रिकेटचं स्टँडर्ड क्रिकेटमध्ये असलेली गुणवत्ता दोन्ही संघ पुरेपूर सादर करतात. दोन्ही संघ एक परिपक्व संघ आहेत. दोन्ही संघ एक अतिशय चांगले संघ म्हणून या टेनिस विषयामध्ये ओळखले जातात आणि त्या 2 संघाच्या माध्यमातून हा क्रिकेटचा थर्रार आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला मध्ये पाहायला मिळतोय. तर संघ एक ने पुढे सरकती आहे. सातत्यानं समीकरण बदलण्यामध्ये दापलकामध्ये धावा 32. येणारे 7 चेंडू विजयासाठी गरज आहे मैदानावरती 9 धावेची आणि 9 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. त्या म्हणजे या 8 धावा जरी बनवल्या तर नार्बिकच्या वरती सामना जिंकू शकेल मैदानावरती जासई संघ. हा चेंडू ट्रॅव्हल होतो 1 कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगानं 2 धावा कंप्लीट केले जातात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. दापलकावरती धावा मैदानावरती 34. सामना अजूनपर्यंत बंद लिफाफामध्ये कौतुक करण्यामध्ये
मी पडलेगाव संघाचं एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या आदर्श पडलेगाव संघासाठी. कारण 30 चेंडूवरती 41 धावेची गरज असताना जासई सारख्या बलाढ्य संघाला मध्ये ती फाईट देतोय आणि सामना जो मध्ये क्लोज आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी गरज मैदानावरती 7 धावेची टीम मीटिंग कॉल केली जाते मध्ये ती पडले संघाच्या माध्यमातून. कारण सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येतोय. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवावा हा विचार विनिमय केला जातो संघनायक मयूर ठाकूर आणि पडले संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. ठिकाणी जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय सदाभाऊ पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून आता मध्ये समीकरण मध्ये देणारे 6 चेंडू 7 धावेची गरज. आता मध्ये संघर्ष मध्ये करावा लागेल. गोलंदाज अक्षय कुंभारला संगीत सुनने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूछा जाता है उस पत्थर को क्योंकि इंसानों की दुनिया में विश्वास है कि इंसान नहीं मिलता. 7 चेंडू 7 धावा कोणता संघ स्पर्धेच्या आतमध्ये असेल आणि कोणता संघ स्पर्धेच्या बाहेर ते येणाऱ्या 6 चेंडूवरती तुम्हाला समजेल. एका बाजूने प्रयत्न केले मैदानावरती पडले संघाच्या माध्यमातून राकेश कुंभारनं आणि त्याच्या सातत्यामध्ये ते टिकून ठेवलं अक्षयनं. तर येणाऱ्या काळामध्ये एक अतिशय चांगला सामना रसिकांमध्ये ती पाहायला मिळेल. राऊंड विकेट पहिला चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. प्रेशर द बॉलर दडपणाखाली येतो गोलंदाज आणि दडपणाखाली जर तुम्ही आलात तर तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ सादर करू शकणार नाही. या गोष्टीचा विचार मैदानावरती करावा लागेल. यावेळी गोलंदाज अक्षय कुंभारला डबल कंपनी धावा सिंगल पुढे सरकतात. स्कोर मोजॉन 35. येणारे 6 चेंडू 6 धावेची गरज. कालच्या दिवसामध्ये उमरोली संघाला 6 चेंडूवरती 8 धावा डिफेन्स केल्या होत्या. तो इतिहास पाहायला मिळेल का मैदानावरती. हा चेंडू मिस्टर ओके क्षेत्ररक्षक विकारा पुढे सरकतात मध्ये त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दैव बलवंत मैदानावरती मी जासई संघाचं कारण हर्षलला प्रयत्न केले होते. हर्षल एक अतिशय चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षक आहेत. कारण काल एक सामना झाला पिसरवेच्या मैदानावरती वाकड वर्सेस पडलेगाव आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती हर्षलला सामना जिंकून दिला होता. या पडलेगाव संघाला 2 धावे येतात. समीकरण बदलते मैदानावरती येणारे 5 चेंडू विजयासाठी गरज आहे 4 धावेची. सज्ज होतो मैदानावरती अक्षय कुंभार. हा सामना जर जिंकला पडलेगाव संघानं तर त्यामध्ये कुठे गावीना शिर्डीची टूर दिली जाईल. ती म्हणजे आर्यन ठाकूर पडलेगावांच्या माध्यमातून कुठे गावीना साईबाबा चरणी साकडे घालतात मैदानामध्ये पडले संघाचे पाठरके. तर एका बाजूने प्रयत्न करतोय जासई संघ. हा चेंडू लास्ट मोमेंटला फक्त ब्लिंक करतोय. चूक झाली त्या ठिकाणी आणि सामना खुला होतो मैदानावरती. विजयाची मूळ आणि 4 धावेच्या मदतीने सामना जिंकलाय मैदानावरती या जासई संघानं. सामना खुला केला लास्ट मोमेंटला जेव्हा 6 चेंडू 7 धावेची गरज असताना पडले संघाने चांगली फाईट दिली. पण अक्षयकडनं ज्या अपेक्षा होत्या या पडले संघाच्या पाठराख्यांना त्या अपेक्षा कंप्लीट करू शकले नाहीयेत अक्षय कुंभार. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या तर उरण परिसरातील दादा संघ जासई त्या जासई संघासमोर संघर्ष करत असताना अतिशय चांगली कामगिरी या पडलेगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पडले संघ जरी हरलाय म्हणजे तो लढलाय कसा याचा विचार तमाम रसिकांना करायला लावला भरलाय मैदानावरती. म्हणजे या पडले संघानं अप्रतिम क्रिकेट सादर केलं. स्वप्नील विश ऑल द बेस्ट नेक्स्ट टुर्नामेंट. थोड्याशा चुका मैदानावरती फील्ड रिप्लेसमेंट मध्ये झाल्या. जर त्या चुका सुधारल्या गेल्या असत्या तर नक्कीच पडले संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व या ठिकाणी टिकू शकला असता. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच त्यांना 2 षटकामध्ये नदी फेकली. जासई संघाच्या माध्यमातून 11 धावा खर्च करत असताना 3 फलंदाजांना बाद केलं आणि फलंदाजी सुद्धा अतिशय चांगली केली. 5 धावेचे योगदान त्या फलंदाजांना दिलं. तो धनराज पाटील एक अष्टबैलू खेळाडू या जासई संघाचा हिरो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बनतोय. या सामन्याचा शिल्पकार आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल धनराज पाटील याला आमच्या व्यासपीठावरती. सोमनाथ पाटील यांच्या शुभ असते सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल धनराज पाटीलला. विश ऑल द बेस्ट.
नेक्स्ट मॅच जासी टीम आणि पडलेगाव संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. एक अतिशय चांगला संघ होता कल्याण डोंबिवलीतील, म्हणजे तो संघ स्पर्धेतून बाहेर झाला. त्या संघाकडे एक चॅम्पियन म्हणून आमचा रसिक पाहत होता. त्या संघाच्या मधून चुका